बरं आता मला सांगा कोण बेस्ट आहे, स्त्री की पुरुष? हो दोन्ही पण तरी एक कुठलं तरी. दोन्ही दोन्ही? हां. मैं तो मेरे लिए तो बोलूँगी मैं ही बेस्ट हूँ। क्यों? जैसे अगर मैं आपसे पूछूंगी तो आप भी वही बोलोगे आई एम द बेस्ट। बरोबर. तरी लेडीज लेडीज का? त्यांना सगळं घरचं करून बाहेरचा जॉब पण बघायचा, घरचं पण बघायचं, सगळ्यात श्रेष्ठ त्याच. सगळ्यात श्रेष्ठ त्यात पुरुष बेस्ट नाही का असं वाटतं? नाही असं काही नाही की पुरुष वाईट आहेत बट असं महिला थोड्याशा बेटर थोड्याशा वरती. हो थोड्याशा वरती आहेत. स्पेशल. हा नो ओपिनियन, माझ्यासाठी दोन्ही इक्वल आहे. दोन्ही का? नाही असं नाही सांगू शकत, सगळी आपल्या रोलमध्ये बेस्टच असतात. हां सो स्त्री, का? कारण ती सगळं सांभाळते घर वगैरे. ती नसली तर म्हणजे घराचं काहीच नाही होऊ शकत. आणि पुरुष नसलं चालतं? ते पण महत्वाचे आहेत ते पण. सी टू बी ऑनेस्ट मैंने घर पे देखी तो मेरे मॉम डैड दोनों बेस्ट है। लाइक जब भी मॉम इज़ प्रोफेसर, जब भी वो थक के आती है तो डैड इज़ द वन जो उनकी हेल्प करते हैं। सो मेरे घर पे मैंने देखा है 2 in 1 है, लाइक हाफ है। स्त्री बेस्ट आहे. स्त्री बेस्ट का रे? स्त्री आपली आई पण असते, आई आपल्याला जन्म देते, ती एवढं 9 महिने पुढे ठेवते, कळा सहन करते. म्हणून स्त्री माझ्यामध्ये तर स्त्री बेस्ट. का स्त्री का बेस्ट आहे पुरुषांपेक्षा, काय असं का? काय नाही करू शकत स्त्री. आता मला सांगा इमोशनल केपेबिलिटी असते माणसामध्ये, त्याच्यामध्ये बाईमध्ये जास्त आहे की पुरुषामध्ये? स्त्रीमध्ये असे जास्त. मग पुरुष सुद्धा पण बेस्ट आहे, कारण जोपर्यंत पुरुष हे कमवत नाही तो म्हणजे पुरुष एक कसं एक बॅकबोन असतो स्त्रीचा, अच्छा त्यामुळे पुरुष सुद्धा बेस्ट आहे असं मला वाटतं. अच्छा, तुझं काय मत आहे, कोण बेस्ट आहे? नसतं मुलींचा बॅकबोन पुरुष नसतो माझ्या मते. अच्छा. मुली स्वतः हे असतात आणि हे असं मुलं जास्त हे नसतात. मुलं प्रत्येक गोष्ट प्रॉपर नाही सांभाळू शकत, घर काम सगळं नाही सांभाळू शकत. वुमन जास्त हे असतात. कसं का तुला असं वाटतं मुलं काही सांभाळू शकत नाही का असं? मी कधीच कोणता मुलगा बघितला तर घरचे कामं करतं, मी कशी बोलणार मग? करतात की काही मुलं करतात ना घरची कामं करतात. प्रॉपर प्रत्येक मुलगा ज्या मुली जी कामं करतात ती प्रत्येक मुलाला कामं करता येत नाही.